आपण कालटण नंबर 1 येते हा, एक. ज्ञानदेव तुकाराम शिंदे यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आहेत. तर साधारण 2 डोस झालेले आहेत त्यांच्या ऊसासाठी. तर वापरण्यापूर्वी काय ऊस कसा होता आणि वापरल्यानंतर काय बदल झाला आहे तर ते स्वतः शेतकरी सांगतील. नमस्कार काका. हा, नमस्कार. आपण सुरुवातीला जे प्रोडक्ट वापरलं त्यावेळेस ऊस कसा होता आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल दिसतोय? ऊस लहान होता, फुटवा नव्हता बिलकुल. हं, आणि मग तुमची गाठ पडल्यानंतर तुम्ही आम्हाला हे विटाजिन वापरायला सांगितलं. हं. आणि वापरल्यापासून आम्हाला थोडं फरकच वाढला, म्हणून आम्ही परत दुसरा डोस घेतला आणखीन त्यांचा. बरं. आणि दुसऱ्या डोस मात्र पुन्हा ते दुसरे प्रोडक्ट त्यात mix करून जेनेक्स विटा वापरले. दिला होता. हां. जेनेक्स विटा. हं. आणि तेव्हापासून मुळी त्याची चांगली चालायला लागली आणि पेरा खालनं कांडी मोठीच दिसायला लागली. बरोबर. आणि थोड्या 3 महिन्यातच आम्हाला असा इफेक्ट दिसायला लागला हं. की तो 4-5 महिन्याचा ऊस असल्यासारखा वाटला. बरोबर. म्हणजे उंची पण वाढली. उंची पण वाढली. फुटव्यात आणि काय बदल दिसतो? हा? फुटवा कसा निघाला काय? फुटवा त्यावेळेस भरपूर निघाला. भरपूर निघाला. आणि आता हा फुटवा असा राहिला तरी चालेल. बस. म्हणजे आता जास्त फुटव्याची गरज नाही, गरजच फक्त हा नाही ऊसच पोसायचं काम पोसायचं करायचं. काम आहे. बरोबर. दादा तुमचं नाव काय? अतुल बुडके. अतुल बोडके. आता हे तुम्ही सुरुवातीला सोडताना तुम्ही बघितलेलं आहे की प्लॉट कसा होता ते, बरोबर? हो. तर तुम्हाला काय बदल वाटतं बरं ऊसामध्ये? बऱ्यापैकी बदलले चांगलं. बऱ्यापैकी, पण आता आम्हाला लक्षात यायला पाहिजे. कसं फुटवं बी पातळ होतं हम्म. आणि पेरा पण लहान होता. पेरा पण लहान होता. आणि हाईटला पण हाईटला पण कमी होता. कमी होता. बरोबर. हे सोडल्यापासून चांगलं म्हणजे सुरळीत चांगलं चाललं. म्हणजे फुटवे समाधानकारक हा, निघाले. समाधानकारक. बरोबर. हा. म्हणजे वापराने तुम्ही समाधानी आहात. हा, समाधान. फुटवे बघता येतील का आपल्याला? किती झालेत बघा बरं फुटवे, मोजताय का जरा? खाली बसून काय जे काय 8, 10, 15, 12 काय असेल ते. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 23, 25. म्हणजे साधारण 25 फुटवे आहेत. 25 फुटवे झाले. बरोबर. म्हणजे सुनील राठोड साहेबांनी जे तुम्हाला सांगितलं होतं की वाढ पण चांगली होईल, फुटवा पण चांगला निघेल, तर त्यांनी सांगितलेला शब्द तुम्हाला खरा ठरला. हां. मग आता इथून पुढं कंटिन्यू करणार आहात? कंटिन्यू करतो. हां. मी इतर गोष्टी वापरणारच नाही. मी तुमची सांगायला असतं म्हणजे काय होतंय शेवटपर्यंत हां हां हां. हे पण दिसून येईल आता ना. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता का आपल्या प्रोडक्टबद्दल? त्याच्याबद्दल काय त्यांनी घ्यावं होतं आम्ही. हम्म. आणि आमच्याप्रमाणे जर तुमचं प्रगती होत असेल तर का वापरू नये तुम्ही? का वापरू नये? बरोबर. म्हणून तुम्ही हे वापरा. आता खर्चाचा जर विषय घेतला आपण तर साधारण 2700 रुपयाचं औषध पकडलं तर आपण 2 एकरासाठी देतो ते. हो. म्हणजे किती झाले? 1350 रुपये. 1350 रुपये तुम्हाला एकरी खर्च एका टायमाला येतो. एका टायमाला. मग तो खर्च काहीच नाहीये तसं पाहायला गेलं तर रिझल्ट बघताना. हा. बरोबर. चालेल, इथून पुढे साहेब मार्गदर्शन करतील तुम्हाला. हो. धन्यवाद.